आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात महायुतीतील नेते आक्रमक पडळकर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा। तामनगोंडा पाटील मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्र्यांना देणारं पत्र। आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतच्या विकासाबाबत केलेल्या घोषणांची पूर्तता झाली नसल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेचे माजी सभापती तामनगोंडा रवी पाटील यांनी त्यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली। महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षातील नेत्यांनीच पडळकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका केल्याने खळबळ उडाली आहे। उमदी MIDC साठी जागा व निधीची व्यवस्था नाही, तसेच 3 वेळा जाहिरात देऊनही एकही उद्योग आला नसल्याचा दावा पाटील यांनी केला। जत तालुक्यातील 8 गावे व 66 वाड्या वस्त्यांवर टँकरने पाणी पुरवठा सुरू असून जनावरांसाठी चारा उपलब्ध नसताना विविध मोठ्या घोषणा केल्या जात असल्याची टीकाही त्यांनी केली। बांबू लागवड, जलजीवन मिशन, MIDC आणि जतला देवभूमी करण्याच्या घोषणांमुळे रस्ते, पाणी, आरोग्य व शेतीच्या प्रश्नांमध्ये नेमका काय बदल होणार हे पडळकर यांनी स्पष्ट करावे अशी मागणी पाटील यांनी केली। केवळ अपयश झाकण्यासाठी घोषणा करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला। इतरांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याऐवजी जाहीरनाम्यातील कामे पूर्ण करून त्याचे उद्घाटन करावे असे खुले आवाहन त्यांनी दिले। माडगा येथे जिल्हा परिषद निधीतून झालेल्या कामाचे आमदार पडळकर यांनी घाईघाईने उद्घाटन केल्याचा आरोप तामनगोंडा पाटील यांनी केला। या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सावित्री रवी पाटील यांना किंवा जिल्हा परिषदेच्या कोणत्याही प्रमुख पदाधिकारी तसेच अधिकारी यांना देखील निमंत्रण देण्यात आले नव्हते। याबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले। आज गोपीचंद पडळकरांनी जत तालुक्यातील माडगाळ गावामध्ये जिल्हा परिषदमधील मंजूर झालेले पशुवैद्यकीय दवाखान्याचे घाईघाईने उद्घाटन भूमिपूजन केलेले आहे। त्या पशुवैद्यकीय दवाखान्याची इस्टिमेट, त्याची मंजुरी, त्याचे प्लॅन सगळं जिल्हा परिषद मार्फत झालेले आहे। खरं म्हणजे याचे भूमिपूजन आणि उद्घाटन जिल्हा परिषदचे पशुसंवर्धन सभापती असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष असतील यांच्या मार्फत होणं आवश्यक होतं आणि कुठलाही अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित नाही या उद्घाटनच्या वेळी आणि कुठल्याही पंचायत समितीचे स्थानिक सदस्य उपस्थित नाहीये। गोपीचंद पडळकरांनी स्वतःचे आमदार फंड असेल, स्वतःचे बजेटमधलं कामं असेल तर त्यांनी भूमिपूजन करायला काही हरकत नाही। दुसऱ्यांनी मंजूर केलेले कामं, दुसरे संस्थेची कामं उद्घाटन करून भूमिपूजन करून फुकटचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करायला आलेत। माझं एक ओपन चॅलेंज आहे गोपीचंद पडळकरांना, तुम्ही आमदार होऊन 2 वर्ष झालेले आहे। 10,000 जत मधलं बेरोजगारांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून देणार होता। 2,000 एकरमध्ये MIDC करणार होते। त्याचे भूमिपूजन करा दम असेल तर तुम्ही, आणि त्याची तारीख सांगा। तुम्ही त्याची MIDCचं उद्घाटन कधी करणार आहे, त्याची भूमिपूजन करणार आहे, तुम्ही डिक्लेअर केलेले तुमचे विधानसभेची निवडणुकीतले जाहीरनाम्यातलं आहे आणि आमच्या जतच्या बेरोजगारांना रोजगार देतो म्हणून फसवून तुम्ही मतं घेतलेलं आहे। तुमच्या दम असेल तर त्याचे उद्घाटन करा ना। निवळ जिल्हा परिषदचे पशुसंवर्धन दवाखाना, अंगणवाडी आणि उद्या ग्रामपंचायतीतल्या कुठलं तरी वार्डातलं गटरचे उद्घाटन असले तुमच्या लेवल नाही आहे ना। तुम्ही भाषण सुरू केलं की 500,000 कोटीचं पुढचं बोलताय आणि कुणाची मागणी नाही। ते देवभूमीची दर्जा दिल्यानंतर जतमध्ये काय रस्त्याची दर्जोन्नती होणार आहे, काय MIDC मंजूर होणार आहे, काय MIDCतनं लोकांना रोजगार मिळणार आहे, काय बांबू लागवडीचं तुम्ही 500 कोटीची योजना आणणार आहे ते मिळणार आहे। देवभूमीचं डिक्लेअर झाल्यानंतर जत तालुक्याला कुठल्या घटकाला तुम्ही न्याय देणार आहे त्याची स्पष्टता करा। अन्यथा जमत नसेल तर आमच्या तालुक्यातनं तुम्ही मुक्त व्हा आणि राजीनामा द्या। आणि तुम्ही जर दुसरे जिल्हा परिषदचे कामामध्ये हस्तक्षेप सुरू केलेले आहे असं उद्योग